नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला जो शनिवारचा पेपर होता गणिताचा इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा, त्याच्यामध्ये आपण सेक्शन वाईज 1 बाय 1 आपण त्याचं उत्तर बघणार आहोत. आपण आता सेक्शन ए कडे जाऊया. सेक्शन ए मध्ये आहेत आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याच्या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन असतात, 8 क्वेश्चन असतात टोटल मल्टिपल चॉईसचे. त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 त्याचा आन्सर बघूया. पहिलाचा जो क्वेश्चन आहे असा आहे, इफ ए इज इक्वल टू, एक सेट दिलेला आहे त्यांनी, इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा जो आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला हा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये नॉट ट्रू असं विचारले आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत आहे कुठल्या पॉईंटवरचा हा क्वेश्चन असेल MCQ, तर एक्झिस्टनल क्वांटिफायर्स आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर्समधला आहे. त्याच्यामध्ये जो पहिला जो आहे, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 8, हा क्वेश्चन बरोबर होतो. म्हणजेच हा नॉट ट्रू आहे, म्हणजे हा ट्रू आहे. त्याच्यानंतर एक्स, देन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 2 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 9, हो हा सुद्धा बरोबर येतो. म्हणजे हा सुद्धा याचा उत्तर नाही आहे. मग त्याच्यानंतर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 6 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 9, म्हणजेच हा चुकीचा आहे. म्हणजे हाच आपला त्याचा उत्तर आहे. म्हणजे सेक्शन सी हा त्याचा उत्तर, सेक्शन डी हा ऑप्शन डी सुद्धा हा बरोबर आहे आणि हा जो सेक्शन सीचा आहे हा चुकीचा आहे. म्हणजेच हाच तो आपला उत्तर. चला आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 जो आहे कुठल्या चॅप्टरमधला असेल तर मित्रांनो ते आहे 3rd चॅप्टरमधला, ट्रिग्नोमेट्री फंक्शन्समधला आपल्याला. त्याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC A प्लस बी कॉस सी प्लस बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू असं विचारलेत मित्रांनो. मग काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा कंस काय करायचं, ब्रेक करून घ्यायचं. ब्रेक केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्शन रूल मिळतो त्याच्यावरनं. मी इथं तुम्हाला ऑलरेडी लिहिलेलं आहे. इथं ए इज इक्वल टू सी कॉस बी प्लस बी कॉस सी, बी इज इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए, सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. म्हणजेच आपल्याला उत्तर येतं, ह्याचा उत्तर मिळतो मित्रांनो सेक्शन सी, म्हणजे ए प्लस बी प्लस सी. ह्याचा उत्तर येतो 3rd, ऑप्शन नंबर 3rd सी ऑप्शन येतो. त्याच्यानंतर आपलं 3rd क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले आहेत, मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू 5, मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू 13 अँड मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू 25, देन मॅग्निट्यूड ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आपल्याला माहीत आहे काय माहीत आहे, तर आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटाचा इथं रूल्स म्हणजे फॉर्म्युला वापरायचा आहे. आपल्याला माहीत आहे कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए बार डॉट डिटर्मिनंट ऑफ बी बार, आणि साइन थिटा इज इक्वल टू येतो ए बार डॉट बी बार ए बार क्रॉस बी बार डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए बार डॉट डिटर्मिनंट ऑफ बी बार. मग आपल्याला मित्रांनो माहीत आहे हा फॉर्म्युला जर आपण यूज केलो तर 100% आपल्याला उत्तर मिळतो. ह्याचं उत्तर आहे 60 येतो. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जातो. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप अँड पॅरलल टू वेक्टर -2i कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप इज गिवन बाय असं विचारतात. मग मित्रांनो आपल्याला माहीत आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए बार अँड इज पॅरलल टू वेक्टर बी बार. म्हणजेच आपण कसं लिहितो मित्रांनो, ते आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार असं आपण लिहितो. मग झालं, हेच तुमचं उत्तर आहे. ए बार म्हणजेच तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑलरेडी, हा तुमचं यू हॅव टू कन्सिडर टू ए बार अँड यू हॅव टू कन्सिडर टू द पॅरलल वेक्टर्स ऑफ बी बार. झालं ह्याचं उत्तर. ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर कुठला आहे, हुडकायचा असा कुठला आहे, तो डी आहे. झालं, व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण मित्रांनो जातो आता पेपर 2 मधला. आता MCQ चालू होत्यात. हा डिफरन्शिएशनमधला पहिला क्वेश्चन आहे. अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. हा कंपोजिट थेरमवरनं जो आपण सोडवतो त्या थेरमवरनं हा सोडवायचा होता. म्हणजे आपल्याला तर f(1) इज इक्वल टू, म्हणजे फंक्शनमध्ये 1 ठेवलं तर आपल्याला 3 येतो, f' म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन केलं तर -1/3 येतो, g(1) म्हणजे -4, g' म्हणजे हे डिफरन्शिएशन आहे आणि हे आहे. मग आपल्याला सिम्पल काय करायचं आहे मित्रांनो, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जो तुमचा कंपोजिट फंक्शन दिलेला आहे f(x) होल स्क्वेअर प्लस g(x) होल स्क्वेअर असं घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर काय करायचं, सिम्पल याचं डिफरन्शिएशन करायचं. तुम्हाला माहिती आहे कंपोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन कसं होतो, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ जे काय आहे ते फंक्शन तुमचा इथं येतो इंटू अगेन डिफरन्शिएट ऑफ द दिस, म्हणजेच काय होतो 2f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस 2g ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. हा तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर मित्रांनो तुमचा एक्झॅक्टली आन्सर येतो डी, म्हणजेच 29/15 हा आन्सर येतो. त्याच्यानंतर आपण 5th नंबर MCQचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स होल स्क्वेअर असा क्वेश्चन आहे. तर आपण ह्याचं डिफरन्शिएशन पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज द डिफरन्शिएशन, कंपोजिट फंक्शननं डिफरन्शिएशन होतो ह्याचा dy/dx इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ ॲज इट इज फंक्शन इथं येतो, म्हणजेच एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स होल स्क्वेअर इंटू अगेन डिफरन्शिएशन होत असतो आपल्याला माहीतच आहे, म्हणजेच कसा येतो याचा 2 इंटू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस 2 इंटू जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. ह्याला चौकटी क्रमश घालून घ्या कारण का आपल्याला एक्सप्लेनेशन चुकायला नको. आता काय विचारले त्यांनी, ॲट एक्स इज इक्वल टू 1 dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 1 इज इक्वल टू, आता पुट करायचं फक्त एक, जिथं जिथं एक्स दिसतो तिथं तिथं एक पुट करायचा, म्हणजेच काय येतो इथं एफ ऑफ 1 होल स्क्वेअर प्लस जी ऑफ 1 होल स्क्वेअर इंटू 2 इंटू एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 2 इंटू जी ऑफ 1 इंटू जी डॅश ऑफ 1. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला त्यानं ऑप्शन तिथं क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रत्येकाचा आन्सर दिलेला आहे, त्या आन्सर प्रमाणे आपण इथं पुट करून घेणार. 2 इंटू एफ ऑफ 1 म्हणजेच किती आहे मित्रांनो 3 आहे, 3चा स्क्वेअर होतो 9 प्लस जी ऑफ 1 म्हणजेच -4 दिलेला आहे, -4चा स्क्वेअर होतो 16 इंटू 2 इंटू एफ ऑफ 1 म्हणजेच मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे 3 इंटू एफ डॅश ऑफ 1 म्हणजेच मित्रांनो दिलेले आहेत -1/3 प्लस 2 इंटू जी ऑफ 1 म्हणजेच आपल्याला दिलेलं आहे त्यांनी -4 आपण आहे असं लिहून घेतलं. त्याच्यानंतर जी डॅश ऑफ 1 -8/3 इज इक्वल असं दिलेलं आहे. मग आपल्याला घेऊया 9 + 16 म्हणजे 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 5. मग किती येतो त्याचा रूट ब्रेक केल्यानंतर 5 येतो, 1/10 झाला इंटू त्याच्यानंतर आपल्याला इथं येतो 3ला हा 3 कट होतो, -2 इथं राहिला प्लस त्याच्यानंतर हा मायनस इंटू मायनस प्लस होतो. 8 4 जा 32, 32 2 जा 64 डिवायडेड बाय इथं राहिला 3 इज इक्वल टू, मग इथं आपल्याला किती येतो 1/10 इंटू ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं -6 याच्यामधून घेतलं तर 58/3 होतो इज इक्वल टू 58/30 इज इक्वल टू 29/15. हा आपला आन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमधला आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपा आणि ह्या मॅक्झिमम 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे. प्रिव्हियस इयरला सुद्धा विचारलेला आहे आणि आपल्या प्रॅक्टिकलच्या जर्नलमध्ये सुद्धा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. अतिशय तुम्ही बघितल्या ह्याचं उत्तर काढू शकता. ह्याचं उत्तर येतो 54 येतो ह्याचं उत्तर 54 येतो. तर मग तर मित्रांनो आपण थोडंसं एक्सप्लेनेशन करून बघूया. त्यांनी काय दिलेलं आहे, मीन दिलेलं आहे. मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये NP इज इक्वल टू मीन, म्हणजेच NP इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हणजेच मीन असतो हे आपल्याला माहीत आहे. त्यांनी दिलेलं आहेत 18 दिलेलं आहेत. तर आणि व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच काय असतो NPQ इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलेले आहेत मित्रांनो 12 दिलेलं आहेत. मग आपल्याला इथं कशाचं उत्तर मिळतो NPचं उत्तर मिळतो. मग ते कुठं ठेवायचं ह्या व्हेरियन्समध्ये आणून ठेवणे. म्हणजेच काय झालं इथं 18Q इज इक्वल टू 12. मग Q इज इक्वल टू किती येतो 12/18 म्हणजेच किती 2/3. हा Q इज इक्वल टू मित्रांनो आपल्याला 2/3 मिळतो. तर आपल्याला लागतो कशाचा व्हॅल्यू Pचा व्हॅल्यू लागतो. P म्हणजेच काय 1 - Q असतो. मग P इज इक्वल टू 1 - 2/3 म्हणजेच किती येतो 1/3 येतो. कशाचं उत्तर हे Pचं उत्तर. मग विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर Pचं उत्तर आपण कुठं ठेवूया ह्या मीनच्या फॉर्म्युलामध्ये ठेवूया. मीनच्या फॉर्म्युलामध्ये ठेवल्यानंतर काय होतो NP इज इक्वल टू किती आहे आपल्याला दिले त्यांनी 18 दिलेलं आहेत. मग आपल्याला Pचं व्हॅल्यू मिळालं आहे किती मिळालं आहे
1/3 n इंटू 1/3 इज इक्वल टू 18. म्हणजेच काय होतो, हा 3 इथं डिवायडेशनमध्ये, इथं गेला तर मल्टिप्लिकेशन होतो. n इज इक्वल टू 18 इंटू 3 म्हणजेच किती होतो, 18 3 जा 54. व्हेरी सिम्पल. क्वेश्चन नंबर कितवं बघणार आहोत, 7वं. हा आहे इनडेफिनाईट इंटिग्रल्समधला हा क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल x रेस टू x इन ब्रॅकेट ऑफ 1 प्लस लॉग एक्स dx इज इक्वल टू असं विचारलं आहे. तर ह्याचा अतिशय सोपा हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्याचा उत्तर येतो आपल्याला ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. तर मग विद्यार्थी मित्रांनो चला आपण थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. डी ऑप्शन कसा येतो. काय आहे आपल्याला दिलेलं क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू x इंटू इन ब्रॅकेट ऑफ 1 प्लस लॉग एक्स dx असं दिलेलं आहे. मग थोडंसं आपण इथं सबस्टिट्यूशन मेथडनं यूज करूया विद्यार्थी मित्रांनो. x रेस टू x इज इक्वल टू आपण पुट करूया t इज इक्वल टू. मग काय करूया, थोडंसं इम्प्लिसिट फंक्शन यूज करूया. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेऊया. लॉग ऑन बोथ साईड घेतल्यानंतर काय होतो, x लॉग x इज इक्वल टू लॉग t असा होतो. मग आपण काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. मग काय होतो ह्याचा डिफरन्शिएशन तुम्हाला माहीत आहे. मग ह्याचा डिफरन्शिएशन येतो 1 प्लस लॉग एक्स येतो, हे आपल्याला माहीत आहे. 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू, ह्याचा डिफरन्शिएशन का कंपोजिट फंक्शनसारखा होतो, म्हणजेच 1/t इंटू dt/dx असा होतो. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1 प्लस लॉग एक्स आहे. 1 प्लस लॉग एक्स मी काय करतो आता, हे तो आपल्याला dx इज इक्वल टू पाहिजे आहे. dx इज इक्वल टू पाहिजे आहे, तर आपण काय करतो, 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू, इथं आपल्याला व्हॅल्यूज मिळतोय, काहीतरी व्हॅल्यूज मिळतोय, हे आपल्याला राऊंड करून ठेवतो. का तर आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सुद्धा 1 प्लस लॉग एक्स दिसतो, म्हणून मी 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू काय करतो, 1/t इंटू dt/dx हा फंक्शन मी इथं ह्या फंक्शनमध्ये यूज करतो. म्हणजेच कसा येतो तो इंटिग्रल x रेस टू x इज इक्वल टू, तुम्ही काय वापरला आहे, t. मग इंटू आता 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू तुमचं काय आलेलं आहे इथं, 1/t इंटू dt/dx. हा तुमचा जो dx आहे हा असा लिहिला. ह्या टीला हा टी कट होतो, ह्या dxला हा dx कट होतो. इंटिग्रल 1 dt सिम्पल राहतो. मग ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहीतच आहे, व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टी आहे, म्हणून काय येतो इथं t प्लस सी. व्हॉट इज अ टी, टीचं व्हॅल्यू तुम्ही तर घेतलेलाच आहे, x रेस टू x प्लस सी. सिम्पल. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. शेवटचा क्वेश्चन काय आहे, कशामधला आहे तो पहिल्यांदा आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. तो अप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रल्समधला आहे क्वेश्चन. काय दिलं त्यांनी, द एरिया बाउंडेड बाय द लाईन y इज इक्वल टू x ॲक्सिस अँड द लाईन्स x इज इक्वल टू -1 अँड x इज इक्वल टू 4 इज इक्वल टू असं विचारलेत मित्रांनो. ते युनिट्स कसं आहे, इन स्क्वेअर युनिट्स. इन स्क्वेअर युनिट्स म्हटल्यानंतर 100% तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहीत व्हायला पाहिजे, ते आपण त्यांनी एरिया फाइंड आउट केलेला आहे. मग एरिया फाइंड आउट केलेला आहे म्हटलं तर मित्रांनो थोडंसं आपण ह्याचा जो ऑप्शन आहे ह्याचा उत्तर आहे तो सी आहे. ह्याचा उत्तर सी येतो, म्हणजे 17/2. तर विद्यार्थी मित्रांनो तर मग आपण तो कसा येतो थोडंसं एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आपण पाहूया. पहिल्यांदा आपल्याला काय स्केच ड्रॉ करायचं आहे, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं. हे तुमचं वाय ॲक्सिस, वाय डॅश, हा तुमचा एक्स ॲक्सिस, एक्स डॅश. त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, वाय इज इक्वल टू एक्स, म्हणजे तो बरोबर आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट्समधनं आपल्याला त्याला ड्रॉ करायचा आहे. असं ह्या पद्धतीनं हा तुमचा जो लाईन आहे हा वाय इज इक्वल टू एक्स हा लाईन झाला. ओके. त्याच्यानंतर त्यांनी मित्रांनो 2 लाईन ड्रॉ करा म्हणून सांगितल्यात. एक x इज इक्वल टू -1 ह्या साईडला आला आणि x इज इक्वल टू 4 इथं. मग तुम्ही सरळ काय करा विद्यार्थी मित्रांनो, असा तुम्ही लाईन हा ड्रॉ करून घ्या. हा सुद्धा इथं हा लाईन असा ड्रॉ करून घ्या. म्हणजेच त्यांनी एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला विचारलेला आहे, तो लाईन पण दिलेला आहे. म्हणजे तुमचा जो एरिया येतो हा एरिया येतो. त्याच्यानंतर हा एरिया येतो इथं. मग त्याच्यानंतर इथं तुम्हाला ओरिजिनमध्ये 0 असतो, हा तुमचा 4, हा तुमचा इथं -1. मग आपल्याला माहीत आहे इंटिग्रेशनचे रूल्स तुम्हाला माहीत आहे. इंटिग्रेशन x dx किंवा y dy सुद्धा वापरलं तरी सुद्धा तुम्ही इथं चालतो, y dy. त्याच्यानंतर इथं रेंज दिलेला आहे 0 to -1. मग आपल्याला एक रूल्स माहीत आहे, a इज स्ट्रिक्टली लेस दॅन b. मग त्या रूल्सनुसार आपल्याला इथं कसा होतो इंटिग्रेशन -1 to 0 y dy प्लस इंटिग्रल 0 to 4
वाय डी वाय इज इक्वल टू, त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज येतो ह्याला. इथं आपण इथं रेंज ॲक्च्युली 0 to -1 आहे, पण आपण -1 to 0 घेतो आहे, म्हणजे इंटरवल चेंज केलेलं आहे इथं, म्हणून येतो इथं -1 येतो, मायनस आपण घ्यायला लागतो मायनस. मग ह्याच्यानंतर ह्याचा इंटिग्रेशन आपल्याला काय होतो माहीत आहे, y² / 2 रेंज -1 to 1 प्लस ह्याचा इंटिग्रेशन y² / 2 0 to 4 इज इक्वल टू. त्याच्यानंतर ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करतोय, पुट 0 म्हणजे नंतर 0च येतो, -1 रेस टू 2 म्हटल्यानंतर 1 मायनस इथं आहे ऑलरेडीच मायनस इंटू मायनस हा कसा आहे गेला प्लस 16 डिवायडेड बाय 2, इथं 1 डिवायडेड बाय 2 ऑलरेडी आहेच इथं, इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 2. तर चला मित्रांनो, आता आपण सेक्शन ए मधलं जो सेकंड क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चनचा आपण व्हेरी शॉर्ट जे आन्सर आहे एका मार्काचं क्वेश्चन जे आहे ते आपण ते बघूया. पहिला क्वेश्चन जो आहे तो, राईट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट then there exists x belongs to capital N such that n plus 8 is strictly greater than 11 असा क्वेश्चन आहे त्याचा. तर ह्याचा उत्तर आहे मित्रांनो, फॉर ऑल इथं निगेशन करायचं आहे. निगेशन म्हणजेच काय येतो, फॉर ऑल n belongs to capital N such that n plus 8 नॉट स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 11 असा सुद्धा येतो, किंवा n + 8 इज अ स्ट्रिक्टली लेस दॅन 11 असं सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालतो. ह्याचा उत्तर एवढंच आहे, त्याचं उत्तर संपलं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट युनिट वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन टू u बार इज इक्वल टू 8i कॅप + 3j कॅप - k कॅप असं दिलेलं आहे. त्यांनी काय विचारलेत मित्रांनो, युनिट वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हटल्यानंतर काय येणार, आता हा u बार आहे, अपोजिट डायरेक्शन म्हटल्यानंतर -u बार येणार. मग -u बार आल्यानंतर इथं काय येणार, -8i कॅप -3j कॅप + k कॅप. सिम्पल, त्याचं उत्तर हा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 काय विचारलेलं आहे, राईट द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. मग आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर आणि डिग्री लिहायचं एक पद्धत आपल्याला माहीत आहे. हा कंपल्सरी हा त्याचा जो डिग्री जो असतो तो कंपल्सरी कसा असायला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे. मग आपल्याला इथं डिग्रीचा काही संबंध येत नाही मित्रांनो. जरीच आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स करून घेतलं तरी ह्याचा ऑर्डरवरती काही इफेक्ट होत नाही. ह्याचं सरळ उत्तर आहे मित्रांनो, ह्याचा ऑर्डर आहे 2. फक्त ऑर्डर इज इक्वल टू 2 म्हणून लिहिलं तरी तुमचं उत्तर झालं. ऑर्डर इज इक्वल टू 2. व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा क्वेश्चन आहे, राईट द कंडिशन फॉर द फंक्शन f(x) टू बी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. मग आपल्याला माहीत आहे हा जो क्वेश्चन आहे तो अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमधला आहे, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शनमधला. मग हा दिलेला फंक्शन हा कंपल्सरी इन्क्रीजिंग फंक्शन जर असेल तर आपल्याला माहीत आहे y इज इक्वल टू f(x) हा गिवन फंक्शन. मग आता ह्याचा डिफरन्शिएशन केल्यानंतर कसा येतो, dy/dx इज इक्वल टू f'(x). हा f'(x) जो डिफरन्शिएशन केल्यानंतर जो आपल्याला x इज इक्वल टू 0 जर घेऊन आपण जे xचे दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करतो, हे एक्सचे व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये पुट केल्यानंतर f'(x) इज ऑलवेज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल, इथं दिलेलं आहे त्याने x बिलॉंग्स टू r. झालं, सिम्पल, एवढंच. सेक्शन बी आता आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.